जर तुम्हाला असं वाटत असेल ना, की जिलेबी बनवणं अवघडच आहे बाबा, नकोच तो तामझाम, तर आजची ही रेसिपी ना खास तुमच्याचसाठी आहे. तुमच्या आज लक्षात येणार आहे, की जिलेबी बनवणं खरंच खूप सोपं आहे. जेव्हापासून ही जिलेबीची रेसिपी मला कळाली आहे ना, तेव्हापासून मी अजिबात जिलेबी बाहेरून विकत आणत नाही. इतकी सोपी ही रेसिपी आहे ना, म्हणजे तुम्हाला खरं सांगू अगदी बोटावरती मोजता येतील इतकं साहित्य याला लागतं. खूप सोपी आहे आणि खूप कमी साहित्यात सुद्धा तयार होते. म्हणजे तुम्ही विचारसुद्धा करू शकणार नाही इतकी सोपी आहे. आणि पहिल्यांदा तुम्ही जर बनवणार असाल किंवा पहिल्यांदाच जिलेबीची रेसिपी पाहत असाल ना, तर तुमच्या नक्की लक्षात येईल, की "अरेच्चा! ही तर किती सोपी आहे आणि आत्तापर्यंत आपण ती बाहेरची विनाकारणच खात होतो." तर आजची ही जिलेबीची सोप्यातली सोपी रेसिपी अतिशय स्पष्ट आणि सोप्या स्टेपमध्ये मी तुमच्यासोबत मांडलेली आहे आणि ही तुम्ही घरी करून पाहायला हवी. तर चला मग फार वेळ न दवडता पटकन आपल्या जिलेबीच्या रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी तर जिलेबीसाठी लागणारा पाक आपण तयार करून घेऊ. एखाद्या वाटीचं माप तुम्ही घेऊ शकता. तर इथे मी 1.5 कप भरून साखर घेतलेली आहे. गॅसची फ्लेम खाली मी चालू केली. आता जेवढी साखर आहे, आता 1.5 कप साखर घेतली, तर आपल्याला इथे 1.25 कप भरून पाणी घ्यायचं आहे. तर आधी 1 कप आणि नंतर पाव कप असं मी 1.25 कप भरून पाणी घातलं. सगळ्यात आधी तर आपल्याला ही साखर विरघळून घ्यायची. जिलेबीसाठी अजिबात 1 तारी पाक, 2 तारी पाक असा पाक बनवलाच जात नाही. तर यामध्ये आपल्याला फक्त साखर विरघळून घ्यायची आहे. एकदा साखर विरघळली गेली, की हे काही साहित्य आपल्याला यामध्ये घालायचं आहे. जसं की आता इथे तुम्ही बघू शकता साखर संपूर्णपणे विरघळली गेलेली आहे आणि आता यामध्ये फ्लेवरसाठी घालूया 4 ते 5 वेलची, थोड्याशा अशा फोडून घातलेल्या आहेत आणि यासोबतच खायचा रंगसुद्धा घालायचा आहे. नसेल घालायचा, नाही घातला तरीसुद्धा चालणार आहे. आता इथे मी जिलेबीचाच रंग घातलेला आहे किंवा केसरी रंग तुम्ही ह्याला म्हणू शकता. चांगला ढवळून घेतला. आता फक्त एक उकळी येण्याची आपल्याला वाट पाहायची. तर यासाठी तुम्ही गॅसची फ्लेम हाय करू शकता म्हणजे पटकन अशी उकळी येईल. आता इथे तुम्ही बघा छान खळखळून उकळी आली आहे की नाही? उकळी आली की फक्त घड्याळ लावायचा आणि 2 मिनिटांसाठी हा पाक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. पण पाक शिजवत असताना उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम करायची आहे. तर उकळी आल्यानंतर 2 मिनिटांसाठी पाक चांगला शिजवून घेतलेला आहे आणि आता तुम्ही इथे बघू शकता, फक्त असा हा पाक चिकट लागतो. 1 तारी, 2 तारी असा अजिबात पाक तयार होत नाही. गॅसची फ्लेम मी इथं बंद केलेली आहे आणि आता हा तयार केलेला पाक आपण साईडला ठेवूयात. आता जिलेबीसाठी लागणारं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. तर इथे पीठ कालवण्यासाठी मोठं भांडं घेतलंय, चाळणीसुद्धा घेतलेली आहे. गच्च दाबून त्याच कपाने 1 कप भरून मैदा घेतलेला आहे आणि हा मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे. कंपल्सरी आपल्याला हा चाळूनच घ्यायचा आहे. मैदा चाळून झाला की यामध्ये 1 चमचा आपल्याला तूप घालायचं आहे. 1 चमचा पुरेसा होतो. आता यामध्येच आपल्याला फर्मेंटेशनसाठी तुम्ही एकतर पाव चमचा खायचा सोडा घालू शकता किंवा 1 पॅकेट इनोचं इथे तुम्ही घालू शकता. तर इथे मी इनोचं पॅकेट घेतलेलं आहे. हे संपूर्णपणे इनोचं पॅकेट यामध्ये घालूयात आणि आता सगळं साहित्य हाताने आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. इनो घालत असताना कोणताही फ्लेवर असणारा इनो अजिबात यामध्ये घालू नका. प्लेन जो लेमन फ्लेवरच असतो ना, तो इथे घाला. त्याला फार स्ट्राँग असा फ्लेवर नसतो, म्हणून तोच घालायचा. सगळं साहित्य चांगल्या हाताने एकजीव असं मिक्स करून घेतलं, की यामध्ये थोडं-थोडं करत पाणी घालायचं. आता त्याच कपामध्ये मी पाणी घेतलेलं आहे, की जेणेकरून मला तुम्हाला सांगायला बरं पडेल, सोपं पडेल, की मला किती पाणी लागेल. थोडं-थोडं करत यामध्ये पाणी घालूयात. एकतर हातानेच तुम्ही छान पीठ कालवून घेऊ शकता. हाताने खरं तर परफेक्ट असं होतं आणि अंदाजसुद्धा व्यवस्थित येतो. मी इथं विस्कर घेतलंय. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही काहीही घेऊ शकता. आता थोडं-थोडं करत यामध्ये मी पाणी घातलेलं आहे. चांगलं एकजीव असं मिक्स करून घ्यायचं. एक लक्षात घ्या, एकदा का पीठ असं सरसरीत झालं ना किंवा पीठ मिळून आलं, की खूप वेळ फेटत बसायचं नाही. का फेटत बसायचं नाही? कारण आपण यामध्ये इनो घातलेला आहे. तो इनॅक्टिव्ह होऊ शकतो. आता तुम्ही इथे बघताय पीठ चांगलं जुळून आलंय, पण हलकी-हलकी ना यामध्ये जाळी पडल्यासारखी आणि पीठ आहे ना फुलून आल्यासारखं दिसतंय. इथे तुमच्या लक्षात येतच असेल, की कन्सिस्टन्सी खूप वेगळी दिसते. आता यानंतर आणखीन 1 चमचाभर पाणी घातलं आणि 3-4 वेळा असं गोल फिरवून घेतलंय. आता तुम्ही ह्याची कन्सिस्टन्सी बघू शकता. मस्त पीठ मिळून आलेलं आहे, पण खूप जास्त घट्ट असं हे वाटत नाही किंवा खूप पातळ, सरसरीत, खूप चकाकी आली आहे असं अजिबात हे पीठ वाटत नाही. छान फुलल्यासारखं हे पीठ वाटतं. गच्च भरलेल्या पिठासाठी मला पाऊण कप भरून पाणी लागलं. आता तुमच्याकडे जर पायपिंग बॅग नसेल, तर अशी कोणतीही एखादी प्लास्टिकची बॅग तुम्ही वापरू शकता किंवा असा जर साचा तुमच्याकडे असेल जिलेबीचा, तर तो सुद्धा तुम्ही घेतलात तरीसुद्धा चालेल. इथे मी मिठाची पिशवी घेतलेली आहे. यामध्येच आपल्याला आता बॅटर भरून घ्यायचं आहे. आता मी दोन्ही पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे.
आता ग्लासमध्ये अशा पद्धतीने पिशवी मी ठेवलेली आहे, की जेणेकरून आपल्याला यामध्ये बॅटर ओतायला सोपं पडेल. आता तयार केलेलं बॅटर यामध्ये घालूयात. बरं, बॅटर अजिबात मुरत ठेवायची वगैरे गरज नाहीये. लगेचच आपण याच्या जिलेबी बनवायला घ्यायच्या आहेत. आता या पिशवीमध्ये आपण पीठ ओतून घेतलं. वरच्या साईडला आपल्याला रबर लावून घ्यायचं आहे किंवा असं बांधून घ्या, की जेणेकरून वरच्या साईडनी दाब दिल्यानंतर हे बॅटर बाहेर येणार नाही. तर इथे मी छान घट्ट असा रबर लावून घेतलाय. आणि घरच्या घरी जुगाडू पायपिंग बॅग आपली तयार झालेली आहे. आता इकडे तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. पसरट भांडं घ्यायचं म्हणजे भरपूर एका वेळेस जिलेबी बसतात. कारण जिलेबी तळण्यासाठी खूप तेलाची अजिबात गरज नसते. थोडंसं मिश्रण घातलं, तळाला बसलं पण ते लगेचच वरती आलं म्हणजे आपलं तेल गरम झालेलं आहे. मध्यमपेक्षा थोडंसं जास्त गरम तेल असायला हवं. आता आपल्या या पायपिंग बॅगला पुढे होल मी करून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला जिलेबी घालायच्या आहेत. आता सुरुवातीला अगदीच परफेक्ट शेप येईल असं अजिबातच नाही. सवयीने ते होऊन जाईल. पहिल्या वेळेस येणार नाही, पण दुसऱ्या घाण्यामध्ये तुम्हाला नक्कीच परफेक्ट असा शेप साधता येईल. दुसरी जिलेबी घालेपर्यंत पहिली जिलेबी तळून अशी वरती येते सुद्धा. जर तुम्हाला कुरकुरीत जिलेबी आवडत असेल, तर थोडंसं जास्त वेळासाठी तुम्ही तळून घेऊ शकता. आता खालच्या साईडनी तळून झाल्यानंतर आपल्याला पलटी करून दुसऱ्या साईडने सुद्धा ही जिलेबी तळून घ्यायची आहे. तर पहिल्यांदा जेव्हा आपण तेलामध्ये जिलेबी घालतो त्यावेळेस पहिले 2 मिनिट अशीच सोडून द्यायची. पलटी करून फक्त 1 मिनिटांसाठी तळून घ्यायची. कारण या जिलेबी फार पातळ असतात. कुरकुरीत हवी असेल तर 2-3 मिनिटांसाठी तळून घेऊ शकता. पण रसरशीत हवी असेल तर 2 ते 3 मिनिटांमध्ये म्हणजेच एका साइडने 2 मिनिट आणि पलटी केल्यानंतर 1 मिनिटांसाठीच तळून घ्यायची आहे. जिलेबी तळून झाली की आपण साइडला पाक करून ठेवला ना, तो हलकासा कोमट करून घ्यायचा आणि यामध्ये आपल्याला जिलेबी घालायची आहे. आता जो जिलेबीचा साचा आहे त्याने सुद्धा आपण जिलेबी घालून पाहूयात. आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त अशा जिलेबी याने सुद्धा घातल्या जात आहेत. थोड्याशा जाड वाटतायत पण परफेक्ट असा आकार सुद्धा येतोय. आणि भांडं पसरट असल्यामुळे एका वेळेस आपल्याला भरपूर जिलेबी सुद्धा घालता येतात. तर आपला दुसरा घाना सुद्धा घालून झालेला आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मध्यमच ठेवायची आहे आणि मध्यम आचेवरती आता जिलेबी घातल्यानंतर 2 मिनिटांसाठी तळून घ्यायच्या. आणि आता पलटी करून दुसऱ्या साईडनी 1 मिनिटांसाठी तळून घेणार. आता जेव्हा पहिली बॅच आपली तळून होते ना, त्यावेळेस पाकामध्ये ती घातल्यानंतर कोमट पाक असायला हवा आणि पाकामध्ये घातल्यानंतर दुसरी बॅच तळून होईपर्यंत ती जिलेबी अशीच पाकामध्ये ठेवायची आणि जेव्हा दुसरी बॅच तळून होईल त्यावेळेसच आपल्याला ही पाकामधून काढून घ्यायची आहे. 3-4 मिनिटामध्ये जर पाक कोमट असेल, जिलेबी गरम-गरम तुम्ही कोमट पाकामध्ये घातली असेल, तर तेवढ्या वेळात छान पाक शोषून सुद्धा होतो आणि इथे तुम्ही बघू शकता कलर किती सुंदर दिसतोय जिलेबींचा. आता दुसरी बॅच सुद्धा तळून झालेली आहे, तर ती सुद्धा आपण यामध्ये लगेचच गरमागरम घालायची. यावरती तुम्ही कलथा असाच ठेवू शकता, की जेणेकरून व्यवस्थित ती पाकामध्ये अशीच डुबून राहील. आणि आता अशाच पद्धतीने बाकीच्या संपूर्ण जिलेबी मी करून घेणार आहे. आणि आता इथे तुम्ही बघू शकता निम्म्या जिलेब्या संपल्या सुद्धा. ताटामध्ये आता निम्म्या शिल्लक आहेत. त्याच मी तुम्हाला दाखवणार आहे. वरून थोडासा चांदीचा वर्क तुम्ही लावू शकता. थोडेसे ड्रायफ्रुट्स तुम्ही घालू शकता किंवा माझ्याप्रमाणे गुलाबाच्या पाकळ्या सुद्धा घाला. मस्त दिसतात, चवीला अप्रतिम लागतात. घरच्या घरी बनवायला खूप जास्त सोप्या आहेत. आजची जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक जरूर करा. आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा.